कधी बघितलंच नाही. सावी, सॉरी बाळा. मी मी परत असं कधीच नाही वागणार. तुला तुला कालचं काहीच आठवत नाहीये? काल मी खाली हॉलमध्ये झोपलो होतो. मला त्यानंतर काहीच आठवत नाही. पण मी जर खाली झोपलो होतो तर मी वर कसा आलो? साफी बाळा, मला वर कोण घेऊन आलं? मला कसं माहिती? मी तर झोपली होती. पण आताच तर तू म्हणलीस ना की तू घाबरली होतीस म्हणून. ते मी खूप वेळ एकटी झोपली होती ना, आणि खूप पाऊस पडत होता, वारा पण वाहत होता, म्हणून मला भीती वाटली. अच्छा. मग नंतर तूच येऊन झोपला. पण मी असं कसं? फ्रेंड, कुणाचा फोन आहे? सुधक. आता परत जर सुधाकर काकांचं नाव घेतलं सावी समोर, तिला त्याचा अजून त्रास झाला तर नाही, नको. हा फोन सुधाकर काकांचा असेल का? या फोन मधून नक्कीच काहीतरी मिळेल. हा माझ्या एका फ्रेंडचा फोन आहे. मला दे ना फोन सावी, परत मोबाईल. प्लीज. तसंही फोन घेऊन काही फायदाच नाहीये, बंद पडलाय तो. मी जरा बघतो तो चालू होतोय का. चला आता उठा, आवरूयात. भूक लागली असेल ना? नाही. सावी, काय करतेस? वेळ बघ की किती झालाय. चल चल चल, आवरूयात. हा, पण मला अजून झोपायचं आहे. ठीक आहे, तू झोप, मी आवरतो. नाही, गप. काय करतेस सावी? मला तुझ्या जवळ झोपायचंय. धैर्य, काल माझ्या मनातलं तुमच्यापर्यंत पोहोचवता नाही आलं, पण मी तुम्हाला परत लवकरच सगळं सांगेन. आता फार काळ तुमच्यापासून सत्य लपून नाही राहणार, आणि तेव्हा दामिनी मॅडमच्या विरोधातले सगळे पुरावे माझ्या हातात असतील. हे सगळं मी का आणि कशासाठी केलं याची उत्तर हातात असतील, आणि तेव्हा तुम्ही मला नक्की समजून घ्याल अशी खात्री आहे मला. आणि तो दिवस लवकरच येईल. माझ्या पप्पांना लवकरच न्याय मिळेल. सावी, काय झालं?